जय भीम नमो बुद्धाय नागमध्ये दीक्षाभूमी परिसरात इथे आम्हाला बघायला मिळालेलं आहे की दीक्षाभूमी परिसरामध्ये स्मारक समिती जी आहे दीक्षाभूमीची जी स्मारक समिती आहे त्याच्यावर लोक आणि भंतेजी जे बाहेरून विदेशावरून आलेले भंतेजी आहे, राज्यातून आलेले लोक आहे, ती स्मारक समितीवर अतिशय चिडलेले आहे आणि आपला विरोध जो आहे तो पूर्ण स्मारक समितीवर काढत आहे। याचं कारण असं आहे की स्मारक समितीने इथे जे बुक स्टॉल्स लागलेले होते किंवा जी दुकाने लागलेली होती त्याचं त्यांनी आजच त्यांनी लाईट वगैरे जे आहे ते बंद करून टाकलेले आहे। पूर्ण जे इथे जे एक्झिबिशन भरलेलं होतं तो पूर्ण स्थगित झालेला आहे आणि स्मारक समितीमध्ये जे टॉयलेट्स बाथरूमची जी सुविधा करायला पाहिजे आलेल्या लोकांची महिलांसाठी ती सुविधा केलेली नाही आहे। तिथे राहण्याचं जेवणाचं खाण्यापिण्याचं काही तिने सुविधा केलेली नाही आहे। त्यामुळे लोकांना इथे येण्याचा खूप त्रास झालेला आहे आणि उद्या आहे 14 ऑक्टोबरचा दिवस। या दिवशी बाबासाहेबांनी इथे धम्मदीक्षा घेतलेली होती या पावनभूमीवर, तर उद्यापर्यंत जे लोक होते ते येणारे आहेत। त्यामुळे लोकांचं म्हणणं असं होतं कमीत कमी 4 दिवस तरी इथलं जे पूर्ण वातावरण आहे तो तसेचा तसा त्यांना पाहिजे होता, पण स्मारक समितीमुळे तो वातावरण पूर्ण त्यांनी वेगळा केलेला आहे, वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। म्हणजे स्मारक समितीचं असं आहे लोकांच्या म्हणण्यावरून की स्मारक समिती जी आहे बुद्ध धम्माचा प्रचार जो आहे देशभरात होऊ देत नाही आहे आणि त्यांची मनमर्जी चाललेली आहे। स्मारक समितीने मधात सुद्धा काम सुरू केलं होतं, इथे काहीतरी पार्किंगचं लॉट बनत होतं, तर तेव्हा सुद्धा लोकांनी खूप इथे विरोध केला होता स्मारक समितीचा। आता यांचं म्हणणं असं आहे की स्मारक समिती जी आहे ती बदलायला पाहिजे, ही त्यांना जुनी स्मारक समिती नको आहे। इथले जे स्मारक समितीचे जे भिक्खू आहेत, जे भंते आहे अध्यक्ष, त्यांना प्रश्न केला असता की तुम्ही कुलूप का बरं लावले, कारण जे बाहेरून जे भंते जे आले आहेत ना त्यांना बाथरूमची किल्ली मागितली असता, त्यांनी बाथरूमची किल्ली दिली नाही आणि सगळ्या बाथरूमला आणि रूमला त्यांनी लॉक लावलेला आहे। त्यामुळे त्यांना जर लोकांनी प्रश्न केले तर ते प्रश्न देऊन नाही राहिलेले आणि ते पडून राहिले लोकांपासून। तर याचं काय कारण आहे, याचं कारण आम्हाला स्मारक समितीने सांगावं। मेरा नाम केवल मेश्रम है और मैं रामटेक तालुका से आया हूँ, नागपुर जिला में आते है रामटेक तालुका। मैं यहाँ दीक्षा भूमि पे आने के बाद मेरे को यहाँ पे सुविधा कुछ दिख नहीं रही है और बाहर से जो लेडीज लोग हैं, जेंट्स लोग हैं, लोग जो आ रहे हैं कशाची कोणत्या पद्धतीची सुविधा तुम्हाला दिसून नाही राहिली? हे ते सुविधा याने बाथरूमला जाण्याची सुविधा दिसून नाही राहिली आहे, त्यांची गैरसोय होत आहे। बाकी खाण्याचा अभाव आहे, बाकी भिक्खूगणांच्या यांचे बी सोय नाही होऊन राहिली आहे। म्हणजे हे समितीगण आहे ते काय करत आहे, हे समितीला हे सर्व या गोष्टीवर दक्षता घ्यायला पाहिजे होती। बाहेरून किती दूर राज्यातून लोक येतात, कायसाठी येतात, हे तर दीक्षाभूमीवर येऊन त्यांनी काहीतरी ऊर्जा मिळाली पाहिजे आपल्याला, आपण काहीतरी ऊर्जा घेऊन गेले पाहिजे आपल्या गावाला, याकरता सर्व लोक येतात। नाही तर असं दिसलं तर ते मनामध्ये त्यांच्या काय भावना उत्पन्न होत असतील, भारत देश क्या मन में लेकर आते हैं और यहाँ पे आने के बाद में क्या मन में आता है, ये सब सभी लोगों को सोचना चाहिए ना। हमारे मीडिया क्या प्रॉब्लम है? अरे बाबा साहब अम्बेडकर ना, बाबा साहब अम्बेडकर जी ने इतना सब कुछ देने के बाद में भी आप लोग क्यों ऐसे करते हो? समिति के लोग क्या छोड़े क्या? आपकी समस्या आप बताइए। आपके नागपुर दीक्षा भूमि में भारत के कोने कोने से और विदेश से लोग आते हैं और बाबा साहब को मानने वाले अनुयायी यहाँ पर खुद नागपुर में लाखों की तादाद में हैं। यहाँ पर हम लोगों के लिए बहुत अव्यवस्थाओं का सामना करना पड़ा है। सबसे पहली अव्यवस्था हम लोगों के लिए लाइट बात की रही, कम से कम अस्थायी तौर से यहाँ पर 8-10 लाइट बात बना देते तो हमारे ये दूसरे बाहर से आने वाली बच्चियाँ यहाँ पर तड़प के रोया करती कि सर मेरे लिए बाथरूम जाने इजाज़त दे दिए, भगा देते थे हम लोग। नहीं, ये भिक्खू ग्रह या आखिरकार हम प्रवेश करते तो बेटा आप जल्दी न करे आना। आइए, आप लोगों के लिए भी ये लघु शंका बहुत तीव्रता से प्रभावित कर रही है, तो यहाँ की समिति के लिए अच्छा कार्य करना चाहिए, जो समिति वालों ने कार्य नहीं किया है। समय पर उन लोगों ने हमको चाय दी है, नाश्ता भी दी है और बच्चियों ने बहुत ही अच्छे तरीके व्यवस्था केलेली आहे। कामठीचे जे बुद्धविहार आहे त्याच्या महिला मंडळ
हे कामठीचं हे स्मारक समिती महामाया महिला मंडळ आहे. मागील 49 वर्षापासून हे भोजनदान जेवढे पण भिक्खूगण येतात, शामनेर येतात, यांच्यासाठी भोजनदानाची व्यवस्था कामठी येथून महामाया महिला मंडळाकडून करण्यात येते. यामध्ये स्मारक समितीचा कुठलाही हस्तक्षेप राहत नाही. स्मारक समितीने इथे पर्यायी व्यवस्था यांच्यासाठी कुठलीही केलेली नाही आहे. कालपासनं सकाळपासनं जेवढे पण भाविक इथे आले होते त्यांच्यासाठी वॉशरूमची व्यवस्था होती नाही. वॉशरूममध्ये प्रत्येक एक तासानंतर पाण्याची कमतरता होती. बरेचसे लोक हाफ वॉशरूम करून बाहेर निघत होते. अशा परिस्थितीमध्ये काल मी बघितलंही आहे. काल स्मारक समितीला याबद्दल बोललो सुद्धा आहे. स्मारक समितीचं असं म्हणणं होतं की लोक जास्त आहे. मी म्हटलं आमचं म्हणणं असं होतं की लोक जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण की दीक्षाभूमीला लोक येणारच आहे. जे कारस्थान दीक्षाभूमी पाडण्याचे एक षडयंत्र स्मारक समितीनं केलं होतं ते बघण्यासाठी पण लोकांची उत्सुकता होती की आमची दीक्षाभूमी आहे किंवा नाही आहे ते बघण्यासाठी पण इथे लोक आलेले होते. त्यासाठी पण त्यांची व्यवस्था केलेली नाही. वॉटर पाण्याचे टँकर येण्यासाठी यांनी कुठलीही पोलीस प्रशासनाने सुद्धा यांची व्यवस्था नाही की पाण्याचे जर पाणी इथे कमी पडेल विहिरीचं तर पाणी टँकरनी कुठे आपण पाणी टँकमध्ये सप्लाय करू शकतो, तर गाडी येण्याचीही व्यवस्था इथे पर्यायी नव्हती. त्यामुळे महानगरपालिकेकडून यांच्याकडे पाण्याचे टँकर काल येऊ शकलेले नाही. सोबतच आज 13 तारीख आहे, उद्या 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळेस भाविकांना 12 तारीख आणि 14 तारीख दोन सलग दिवस असे मिळाले. भाविकांना अशी इच्छा होती, नागपूरकर पण सुद्धा 12 तारखेला यासाठी आलेले नाही या कालच्या कार्यक्रमाला, की बाहेरचे जे लोक होतात त्यांना कालचा कार्यक्रम मिळायला पाहिजे. 14 तारखेच्या कार्यक्रमानुसार नागपूरचे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे येणार होते. पण आज स्मारक समितीने पैशासाठी जी बाहेर जी शॉप्स होती ते पुस्तकांची जी सर्व दुकाने आहेत तिथली लाईट्स व्यवस्थाही पूर्णपणे बंद केली. म्हणजे एका प्रकारे स्मारक समिती बौद्ध धम्माचा प्रसार नको व्हायला पाहिजे याचा समर्थन करत आहे. यांच्या अशा वागणुकीवरून आम्हाला दिसून पड़ता है. आपने अभी ये सुन लिया ना जो इन्होंने बताया, स्मारक समिति है उसने यहाँ के आने वाली बौद्ध जनता का कोई सेवा का योगदान दिया नहीं है. तो आपको क्या लगता है कि ये दीक्षा यहाँ की दीक्षा भूमि की जो कार्य समिति है इसके लिए हटा करके नई कार्य समिति बनाई जाए और उनके ही मतलब नेतृत्व में आगे का कार्यक्रम किया जाए, क्योंकि यहाँ की कार्यकारिणी है जो सही ढंग से हम लोगों की व्यवस्था नहीं कर पाई. उनके लिए अस्थायी तौर से अगर 2-3 टैंकर लेट बात के बना देते तो रखवा देते, उसमें हम लोग चले जाते. हमारी यहाँ की बेटियाँ बहनें बच्चियाँ हमारी दूर दरार पर ये बाथरूम के लिए तराशती रहती हैं. हम भिक्खुगण रात में आते हैं तो यहाँ पर गंदगी हो जाती है इनके द्वारा. इसके बाद ये अभी ताला पड़ा है. मैं अभी बाहर से बाथरूम करके आया. 2 बार मैंने भंते जी से भंते जी ने किया, मैंने 2 बार उनसे चाबी ली, कहने थे कि अभी ले जाइए तत्काल ताला लगाइए. क्योंकि हम लोग को बताना चाहिए था. हम लोगों के लिए बाहर से आए हैं, भारत देश के कोने कोने से आए हैं, विदेश से भी हमारे देश में आए. जापान के 15 लोगों के लिए कल हम लोगों ने दीक्षा उनके लिए दिलाई बुद्ध धर्म की. 22 प्रतिज्ञाएं उनसे ग्रहण करवाई जापान वालों ने, लेकिन गीले और कीचड़ में खड़े होकर के उन लोगों ने हम लोगों के दीक्षा के लिए स्वीकार किया, बौद्ध धर्म के लिए स्वीकार किया है. तो कितनी परेशानी में विदेश के लोग भी कितने प्रकार से पंडब में रहे, पानी से नीचे बह रहा था, कीचड़ में हम लोग पैर हो गए तो उनके पास बता रहे थे कि किस तरीके से दीक्षा लेना है, कैसा आपके लिए खड़ा होना है, कैसे तथागत के लिए नमन करना है. तो वो लोग बहुत समझदार थे, जैसा उनको बताते थे हम लोग वैसा वो करते थे. बहुत बहुत आपका पूरा नाम बताइए. मेरा नाम डीपी बौद्ध है. मैं दमोह मध्य प्रदेश का निवासी हूँ. मैं 20 साल पहले ही आपके नागपुर में इस दीक्षा भूमि से दीक्षा मेरे परिवार ने ली थी. तब से मैं बौद्ध हूँ, लेकिन भिक्खु अभी मुझे 3-4 साल हुए, पर मैं भिक्खु ईमानदारी से हूँ, सक्षम हूँ. मैं जिस चीवर के लिए धारण किए हैं इसकी गरिमा है. मैं पंचशील के लिए सबके लिए बताता हूँ और 10 शीलों का पालन मैं खुद करता हूँ. मेरे मन में कोई दुरुस्ता की बात नहीं है. मैं अपने भंते भाइयों के लिए भी समझाते हैं कि ये चीवर की गरिमा साधारण गरिमा नहीं है, ये देश की विदेश की गरिमा है. 39-49 देशों में आज हमारा बुद्ध धर्म चल रहा है और हमारे भारत के लोग बुद्ध धर्म के लिए अपने हृदय से स्वीकार नहीं करते हैं. यहाँ बुद्ध की बात करते हैं और घर में जाकर के देवी देवताओं की पूजा करते हैं. ये हमारे लिए स्वीकार नहीं है. अगर बुद्ध बनना है ईमानदारी और सच्चाई से बनो, यदि नहीं बनना है तो मत इस मंच के पास बाबा साहब के प्रांगण में आइए, अपने घर से ही अपनी बात के लिए स्वीकार कीजिए. ये 22 प्रतिज्ञा का उल्लंघन है. उल्लंघन है, मानते नहीं हमारे.
यहाँ पर बहुत बन जाते हैं, मेरी बेटियां आती हैं, स्वीकार नहीं करती हैं और चली जाती हैं। ये कहाँ का बता रिवाज है? बहुत जरूरी है और जल्द से जल्द अदा के नई समिति तैयार करना चाहिए। मैं RPI खोबरा गडे का रामदास गजबी हूँ, नागपुर शहर अध्यक्ष। नेहमीसाठी आहे का इथे? हो, नेहमी राहतो. नेहमी राहता? नाही ना, बोलू शकत नाही. अरे ऐकून घ्या, तुमची नोकरी जाणार नाही. बंटीजी, तुमच्याकडे बाथरूमची चावी होती, तुम्ही का बरं लॉक लावून ठेवलेलं आहे? दाखवलं आहे ते सर. काय दाखवलं आहे? राहिले आहे कुठे भागते तो? मला कोणी सांगितलं? ये कौन है? ये साला पंड्या तो नहीं है? सर्वप्रथम जय भीम. मी सुजल भुजाडे. मित्रांनो, पाहू शकता स्मारक समितीकडून 11, 12 आणि 13 ऑक्टोबरला जेवणाची व्यवस्था केली आहे म्हणते, परंतु कुठं गेली या समितीवाल्यांनी सांगावं, मला कुठं गेली एवढं सांगावं. आणि 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली, तो दिवस कुठे गेला, ती तारीख कुठे गेली? प्रश्न करतो या स्मारक समितीला. गद्दार लोकांना हे गद्दार यायला जोड्यानं मारा. काहून म्हणता? कारण की 14 ऑक्टोबरला दिवस आहे, त्या दिवसावर इथं काहीच व्यवस्था नाही. भिक्षू निवास म्हणते, परंतु भिक्षू निवासात भिक्षूला राहू सुद्धा देत नाही. 1 ऑक्टोबरच्या आंदोलनात भिक्षू असे खाली झोपले होते, पण ह्या भिक्षू निवासात एकही भिक्षू थांबू दिला नव्हता. आणि हे आता जिथं एवढा लाखोचा पुस्तकांचा सागर लागला, आता जर पार्किंग झाली असती तर कुठं लागला असता? हे स्मारक समितीला बाबासाहेब इथून जगभरात प्रसिद्ध होतो, बाबासाहेब वाचतो आणि बाबासाहेब वाचू नये, बाबासाहेबांचे पुस्तक नष्ट व्हावे या दृष्टिकोनात या स्मारक समितीचे षडयंत्र आहे. आणि स्मारक समिती अध्यक्ष सुरेश ससाई यांना विनंती आहे की त्यांना भाषेत मतलब त्यांच्या बोलण्याच्या भाषेचा फरक होतो, याचा हे समितीवाले फायदा घेतात, भरपूर बरेचसा फायदा घेतात. मग म्हणतात की बंटीजीने सह्या दिल्या म्हणून ही पार्किंग झाली, एकामेकावर लोटालोट करतात. यांचे सूत्र यांच्या हातात नाही, का दुसऱ्याला सांगतात हे? आणि मित्रांनो, 14 ऑक्टोबर म्हणत आहे, पण 14 ऑक्टोबर दिवस आहे, बाहेरची अर्धी लाईट स्टॉलवरची पुस्तकांच्या गायब आहे. म्हणजे 12 तारखेपर्यंत आहे का धर्मचक्र प्रवर्तन दिन? बाकी दिवस 14 ऑक्टोबरचं काय? नागपूरची जनता आली नाही का? कारण की लोक भरपूर होते, नागपूरची जनता दरवर्षी 14 ऑक्टोबरला तारखेवर येतात आणि जवळपासची. तर आता ती जनता येईल तर त्यांना स्टॉलवर लाईटच नाही, मग ते स्टॉल थांबतील का? मग पुस्तकं त्यांच्यासाठी अवेलेबल नाही. म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञान कुठेतरी खंडित करा, हाच त्यांचा दृष्टिकोन आहे. आपण रोखोक बोलतो, कुणाला राग आला तर येऊ द्या, सरळ सरळ बोलणारा माणूस आहे. गड्डे खोडले, गड्डे बुजवले, परंतु आज तिथे एवढा गाडा नाही. कार्यक्रमाच्या 2 दिवस अगोदर सांगितलं होतं का तिथं काहीतरी व्यवस्था करा, यांनी केली नाही. का बरं केली नाही याचं उत्तर मागतो मी. कारण की आम्ही त्यांना सांगितलं होतं, आव्हान केलं होतं. काल पूर्ण पाणी संपलं होतं, तर म्हणे विहिरीचं पाणी संपलं. काल म्हणे विहिरीचं पाणी संपलं, टँकरची व्यवस्था नव्हती म्हणे, रोडवरून टँकर येऊ देत नाही. का बरं येऊ देत नाही? वेगळी व्यवस्था का बरं केली नाही? यांना प्रश्न करतो. एवढी मोठी दीक्षाभूमी आहे, लाखोची धरोहर आहे, एक जेवणाचा स्टॉल नाही यांचा. एवढ्या करोड रुपयाची दान आलं काल आणि येतात 12 महिने दान येतात, दानाचा रुपयाचा 1 रुपयाचा हिशोब नाही यायचा. हे हिशोब का बरं त्यांनी स्टॉल कडून प्रत्येकाकडून 5-5 हजार घेतले? याचा हिशोब कुठे आहे? याचं लाईट सुद्धा लावली नाही, 2 दिवस लाईट दिली, आता त्यांचे 5,000 वसूल झाले नाही. ते गोरगरीब दुकानदार आंबेडकरवादी विचारवंत कुठं कोणाला सांगेल? काय करेल ते? त्यांचा प्रश्न मांडतो. यांचा प्रश्न आहे सामान्य जनतेचा. जनता बोलल्याला कुठेतरी घाबरते. घाबरू नका, बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं. आता जे व्हायचं ते झालं, त्यांनी जे करायचं ते केलं. आता समोर काय? आता समोर काय? स्मारक समितीचे जे भंतेजी सोडून बाकी समितीचे पूर्ण लोक हटवा. आणि आंदोलनातून समिती हटत नाही तर धर्मदाय आयुक्त असते याच्यासाठी कायदा आहे. अशी समिती कोणतीच हटत नाही, कारण रजिस्टर समिती आहे ही. याला हटवण्यासाठी अध्यक्ष भंते सुरेश ससाई यांना निवेदन आहे की त्यांनी हे समिती मला मान्य नाही असं करा. यांचे बरखास्तीचे अध्यक्ष आहे, अध्यक्षाच्या नात्याने त्यांना बरखास्तीचे आदेश करता येते. पुन्हा सदस्य भरती करा, त्यात पुन्हा निवडणूक घ्या, या पद्धतीने ही समिती हटेल. अशी समिती हटत नाही, कारण रजिस्टर समिती आहे. अभ्यास करा, वाचा, कुठेतरी जागृत व्हा. याच्याशिवाय हे कोणतीच गोष्ट शक्य नाही. असे ससाई यांच्या हातामुळे दुसरा करू शकत नाही, कारण की रजिस्टर समिती आहे. भंते सुरेश ससाई जर आज अध्यक्ष आहेत, जर त्यांनी धर्मदाय आयुक्ताला एक पत्र पोहोचवलं की ही समिती आम्हाला बरखास्त करायची, नव्याने परत निवडणूक लावा, तर ही समिती पण सुद्धा बरखास्त होईल. नवीन सदस्य भरती यामध्ये होईल. दीक्षाभूमी संघर्ष समिती मागील 1 जुलैपासून हे आंदोलन करीत आहे. पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार
आम्ही हे आंदोलन आता थांबवलेलं होतं 3 दिवस, कारण की इथे जी जनता येणार होती आमचीच जनता येणार होती, पण ही या जनतेची जी गैरसोय आज होत आहे ती गैरसोय आज आम्हाला पाहून होत नाही आहे। आज हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार नको व्हायला पाहिजे या गोष्टी इथे दाखवत आहेत। त्यामुळेच आम्ही आता हे पुढचे जे पाऊल आहे, आता उद्याचा एक दिवस 14 तारीख आहे, 15 तारखेपासून आम्ही भंतेजीकडे स्पेशली यासाठी जाणार आहोत, त्यांना निवेदन करणार आहोत की सर्वात आधी ही समिती बरखास्त करायला पाहिजे। सोबतच महाराष्ट्र शासनाला पण आम्ही जागे बसू देणार नाही, कारण की महाराष्ट्र शासनाने बऱ्याच मंदिरांचा विकास केलेला आहे पण दीक्षाभूमीचा विकास केलेला नाही। अनधिकृत अशी हे मेट्रोची जी बिल्डिंग आहे ती पण पाडण्याचं आम्ही निवेदन देणार, कारण की 1 दर्जाचे जिथे स्मारक आहे तिथे असं कुठलंही बांधकाम असायला नको। हे कायद्यानुसार चुकीचं काम जे केलेलं आहे त्यासाठी आम्ही RTI पण फाईल करणार आहे की यांनी हे बिल्डिंगचा कसा काय प्रस्ताव यांनी पारित केला, कारण की बाजूलाच स्मारक दीक्षाभूमीचं A ग्रेड दर्जाचं स्मारक आहे।